नमस्कार. नॉलेज बास्केट इंडियामध्ये परत एकदा तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत. आजचा जो विषय आपण घेतला आहे तो खूप दिवसापासून माझ्या तर मनात होताच, परंतु बऱ्याच जणींच्याही हा मनात असतो, सगळ्यांच्याच मनात असतो की आत्ता माझा कुठला आठवडा चाललाय, कुठला महिना चाललाय, आठवडा मी बरोबर मोजतीये का, गरोदरपणाची ड्यू डेट कशी कॅल्क्युलेट करायची, नक्की कधी माझी डिलिव्हरी होईल, नक्की कधी माझं बाळ येईल, ही सगळी उत्सुकता सर्वांनाच लागलेली असते आणि त्यासाठीच ही ऑथेंटिक माहिती मी तुमच्यासाठी आणलेली आहे. चला तर मग वेळ न दवडता सुरू करूया आजचा व्हिडिओ. या व्हिडिओ मार्फत चॅनलवर प्रथम आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, कारण प्रेग्नन्सी रिलेटेड खूप सारे व्हिडिओ चॅनलवर पब्लिश होत असतात आणि झालेले आहेत. सोबतचं बेल आयकॉन दाबायला देखील विसरू नका. चला बघूया आजचा व्हिडिओ. गरोदरपणाचे 9 महिने आणि 9 दिवस केव्हापासून मोजतात? तुमची मागची मासिक पाळी, म्हणजे मासिक पाळी चुकल्यानंतर तुम्हाला कळतं की तुम्ही प्रेग्नंट आहात, तुम्ही प्रेग्नन्सी टेस्ट करता. त्यामुळे सगळ्यात लेटेस्ट लास्टवाली जी मासिक पाळी असते त्या मासिक पाळीचा पहिला दिवस आणि तिथून पुढे 9 महिने आणि 9 दिवस काउंट केले जातात. टेक्निकली पहिले 2 आठवडे तर तुम्ही प्रेग्नंट नसताच, म्हणजे त्यावेळेला पहिल्या आठवड्यात आपली पाळी आलेली असते, दुसऱ्या आठवड्यात आपलं अंड मॅच्युअर होत असतं, ओव्हरीमध्ये मोठं होत असतं आणि दुसऱ्या आठवड्याच्या शेवटी आपलं ओव्ह्युलेशन होतं, म्हणजे अंडाशय एक अंड ओव्हरीमधून रिलीज करतं. तिसऱ्या आठवड्यात कुठेतरी फर्टिलायझेशन होतं आणि शेवटापर्यंत इम्प्लांटेशन, म्हणजे हा जो भ्रूण आहे, हा जो गर्भ आहे, हा जो पेशींचा समूह आहे, हा आपल्या गर्भाशयाच्या भिंतींना चिकटतो. ज्या वेळेला हा गर्भाशयाच्या भिंतीला चिकटतो त्यावेळेला खऱ्या अर्थाने प्रेग्नन्सी राहिलेली आहे. इम्प्लांटेशन झाल्यानंतर खऱ्या अर्थाने प्रेग्नन्सी राहिलेली आहे असं आपण म्हणू शकतो. डॉक्टरांच्या अंडरस्टँडिंगसाठी युनिव्हर्सली एक सिस्टम ॲक्सेप्ट केलेली आहे आणि ती म्हणजे आपल्या लास्ट पाळीचा पहिला दिवस हा आपल्या प्रेग्नन्सीचा पहिला दिवस म्हणून गणला जातो आणि तिथून पुढे 9 महिने 9 दिवस किंवा 280 दिवसांचा जो कालावधी असतो तो म्हणजे आपली संपूर्ण प्रेग्नन्सी असते. याच्यामध्ये मराठी महिने 9 महिने आणि 9 दिवस असे काउंट केले जातात. इंग्रजी महिने मोजायचे असतील तर मग आपल्याला 9 महिने आणि 7 दिवस काउंट करावे लागतात आणि प्रत्येकीला तिच्या मासिक पाळीची लास्ट मासिक पाळीची पहिली तारीख ही माहितीच असते, कधी आपली पाळी येऊन गेली हे माहितीच असते. इंग्रजी महिन्याचा सपोज 1 जानेवारीला जर तुम्हाला पाळी आली असेल तर तुमची जी प्रसूतीची डेट आहे, तुमची डिलिव्हरीची जी डेट आहे ही 8 ऑक्टोबर एवढी येणार आहे. आणि म्हणूनच मैत्रिणींनो, आपल्याला LMP लास्ट मेन्स्ट्रुअल पिरियडचा पहिला दिवस ती तारीख माहीत असणं फार गरजेचं आहे. म्हणून आपण ज्या वेळेला प्रेग्नन्सी ट्राय करतो त्यावेळेला आपली LMP, आपल्या मासिक पाळीची तारीख आपल्याला माहीत असणं खूप महत्त्वाचं आहे. आता या हिशोबामध्ये ना मैत्रिणींनो 1 आठवडा पुढे मागे होऊ शकतं. बऱ्याचदा ना आपण जेव्हा अल्ट्रासाऊंड करतो त्यावेळेला बाळाच्या वाढीप्रमाणे ते बाळ किती दिवसांचं असू शकतं हे टेक्निकली तिथे सांगितलं जातं आणि या वाढीमध्ये बाळाच्या साईजमध्ये किंवा बाळाच्या आठवड्यामध्ये जे सोनोग्राफीमध्ये येतं याच्यामध्ये पण 2 ते 5 दिवस 8 दिवसांचा फरक येऊ शकतो. आता हे काय तर प्रत्येकीचंच मासिक चक्र हे 28 दिवसांचं नसतं, ते वेरी होतं. काहींचं 28 दिवसांचं असतं, काहींचं 30, 35 इतकंच काय तर 45 दिवसांचं सायकल सुद्धा असतं. मग अशा वेळेला ओव्ह्युलेशन लेट होतं, फर्टिलायझेशन, इम्प्लांटेशन, कन्सेप्शन लेट होतं आणि प्रत्येकाचा हा कन्सेप्शन डेट, प्रत्येकाची वेळ ही वेगळी असल्यामुळे अल्ट्रासाऊंड आणि तुमची ॲक्च्युअल डेट याच्यामध्ये 2 ते 5 दिवस 8 दिवसांचा फरक तुम्हाला तिथे दिसू शकतो, जे की नॉर्मल आहे. आता इथे मी तुमच्याशी एक चार्ट शेअर करणार आहे आणि प्रत्येक महिन्याचा हा चार्ट असणार आहे. तुम्हाला जर तुमची LMP माहीत असेल तर तुम्ही डिरेक्टली तुमच्या डेटच्या खाली तुमची डिलिव्हरी डेट इथे बघू शकता. यासाठी फोन आडवा धरा आणि स्क्रीनशॉट घ्या. आता याच्यामध्ये जानेवारी ते डिसेंबर हळूहळू आपण सगळे चार्ट्स बघूया. ते तुम्ही बघत राहा. तुमची ज्या महिन्यामध्ये तुमची LMP आहे त्याच्या खाली इथे तुम्हाला रेडीमेड डिलिव्हरी डेट दिसून येईल आणि ती तुमची एस्टिमेटेड डिलिव्हरी डेट आहे. आता या डिलिव्हरी डेटमध्ये थोडंसं पुढे मागे होऊ शकतं.
39व्या आठवड्यापर्यंत आपल्या प्रेग्नन्सीचे पूर्ण 9 महिने भरतात, 9 महिने पूर्ण होतात आणि त्यानंतरचे जे 9 दिवस असतात ते खरं तर 40व्या आठवड्यामध्ये पकडले जातात. आता इथं मैत्रिणींनो, पहिला, दुसरा आणि तिसरा महिना म्हणजे तुमचं फर्स्ट ट्रायमिस्टर असतं, पहिली तिमाही असते, चौथा, पाचवा, सहावा ही दुसरी तिमाही असते आणि 7वा, 8वा, 9वा ही तुमची तिसरी तिमाही गणली जाते. आशा करते या चार्टवरून तुम्हाला तुमची एस्टिमेटेड डिलिव्हरी डेट कळलेली असेल. याच्यामध्ये थोडंसं पुढं मागं होऊ शकतं. व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या मैत्रिणींबरोबर हा व्हिडिओ शेअर करा. याविषयी प्रेग्नन्सी रिलेटेड कुठलेही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये लिहा. चॅनलवर प्रेग्नन्सी या प्लेलिस्टला व्हिजिट करायला विसरू नका. खूप सारे इम्पॉर्टंट व्हिडिओ तिथे आहे. प्रेग्नन्सीची काळजी कशी घ्यायची, प्रेग्नन्सीमध्ये कसं झोपायचं, काय खायचं, सगळं तुम्हाला तिथे मिळून जाईल. त्यामुळे त्या प्लेलिस्टला व्हिजिट नक्की करा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि नॉलेज बास्केट इंडियाला सबस्क्राईब करा. थँक्यू.